नमस्कार, मी सुचिता कुलकर्णी. आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल. पाहुयात आताची ठळक बातमी. कनकापूर ग्रामपंचायतीला भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत 20 लाखाचे पारितोषिक. अटल भूजल योजनेअंतर्गत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत तालुक्यातील पश्चिम भागातील अतिदुर्गम अशा कनकापूर ग्रामपंचायतीने विजय मिळवला असून जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांकाने विजयी झालेले या ग्रामपंचायतीला सोमवारी दिनांक 9 रोजी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते 20 लाखाचे पुरस्कार रक्कम देण्यात आली. कनकापूर गावाने भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत विजय मिळवल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत 13 जिल्ह्यातील ग्रामपंचायती सहभागी झाल्या होत्या. यात जिल्हा स्तरावर पहिल्या 3 क्रमांकांना 50 लाख, 30 लाख व 20 लाखाचे पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील कनकापूर ग्रामपंचायतीने विजय मिळवून 20 लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले. यावेळी खासदार भास्कर भगरे, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे आयुक्त पवनीत कौर, अतिरिक्त संचालक विजय पाखमोडे आदी उपस्थित होते. यावेळी सरपंच बारकू वाघ, उपसरपंच जगदीश शिंदे, सदस्य गोविंद बर्वे, अनुराधा जैन, पांडुरंग पिंपळसे, ग्रामसेवक जयश्री आहेर, ग्रामस्थ हिरामन बच्छाव, साहेबराव सावकर, योगेश संतोष शिंदे, प्रवीण शिंदे, रवींद्र बर्वे, सुरेखा शिंदे, बिजला बर्डे, जिजाबाई मोरे, बापू शिंदे, संजय जैन, योगेश केवळ शिंदे, माजी उपसरपंच ॲडव्होकेट तुषार शिंदे, पोलीस पाटील दौलत जैन आदी ग्रामस्थ उपस्थित होते. नमस्कार, मी सरपंच बारकू मंगळवाग, ग्रुप ग्रामपंचायत कनकापूर काचणी. मी उपसरपंच जगदीश शिंदे. आमच्या गावात लोकसहभागातून व सामाजिक संस्थांच्या CSR निधीतून गाळ काढणे, पाझर तलावांचे रुंदीकरण करणे, गंधर्व नाला खोलीकरण करणे इत्यादी कामे पूर्ण केले. तसेच MRGS मिशन भागीरथ अंतर्गत कृषी विभाग अंतर्गत एकूण 60 सिमेंट बंधारे पूर्ण केले. वन विभाग अंतर्गत CCT छोटे मोठे 4 पाझर तलाव पूर्ण केले. त्यामुळे जलसाठ्यात मोठी वाढ झाली असून शेतकरी याचे समाधान व्यक्त करत आहे. तसेच झालेल्या जलसाठ्यातून मत्स्यपालनाला चालना देखील भेटत आहे. गावकऱ्यांनी पाण्याचा ताळेबंद करत ठिबक सिंचन, BBF, मल्चिंग पेपरचा वापर करत पाणी बचत करत आहे. तसेच ग्रामपंचायत मार्फत शोष खड्डे, धोबीघाट करत सांडपाणी व्यवस्थापन, रेन वॉटर हार्वेस्टिंगचे कामं पूर्ण केले आहेत. या सर्व कामांसाठी गावातील सर्व ग्रामस्थ, भूजल मित्र, ग्रामसेवक जयश्री भामरे मॅडम, ग्रामपंचायतचे सर्व सन्माननीय सदस्य, अटल भूजलचे सर्व कर्मचारी, पदाधिकारी, प्रशासन यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे. धन्यवाद. प्रतिनिधी सोमनाथ जगताप, देवळा. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट. धन्यवाद.